सायलेंट किंवा स्विच ऑफ करा. या ठिकाणी मी जी तुम्हाला 45 मिनिट प्लॅन प्रेझेंटेशन करणार आहे त्याच्यामध्ये असा कुठलाही फोन नाही की तुम्हाला तो एवढा महत्त्वाचा आहे, आठवड्याला 2,10,000 कमवून देणार आहे. मान्य करता? कितीही विशेष फोन असला तरी रिक्वेस्ट आहे कुणीही उठून बाहेर जाऊ नये, कारण तुम्ही जर अर्ध्यामध्ये प्लॅन ऐकला तर तुम्हाला समजणार नाही. तू मान्य करता ही गोष्ट? चालतंय, ओके. बघा, प्रत्येकाने मोबाईल स्विच ऑफ केले असतील, मला कसं कळेल? टुडे इज मार्केट प्रॉब्लेम. सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम काय कळतोय कुणाला? सांगा येईल का? मार्केटचे प्रॉब्लेम आता तर भरपूर आहेत ना. या ठिकाणी तुम्ही माझ्याबरोबर डिस्कशन करायचे. काय करायचे? बोलायचे. तुम्ही बोलला तर मी 45 मिनिटाचा प्लॅन फक्त 30 मिनिटात सांगू शकतो, आणि तुम्ही नाही बोलला तर मग 4 वाजेपर्यंतही सुट्टी नाही. टुडे इज मार्केट प्रॉब्लेम. मार्केटमध्ये काय प्रॉब्लेम आहेत? सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम कोविड-19. आता नाही, पण कोविड-19 या नावाच्या खाली बरेचसे प्रॉब्लेम आलेत. मान्य करता ही गोष्ट? त्याच्यानंतर अनएम्प्लॉयमेंट, त्याच्यानंतर सॅलरी कट ऑफ. बरोबर आहे? हे 3 प्रॉब्लेम आहेत प्रत्येकाकडे. ह्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. हेल्थ. बघा, या ठिकाणी आपलं जर आरोग्य चांगलं असेल तर आपण पैसा कितीही कमवू शकतो. मान्य करता ही गोष्ट? आणि आपलं आरोग्य चांगलं नसेल तर आपण पैसा कमवू शकत नाही. दुसरी गोष्ट वेल्थ, मनी, पैसा. बरोबर आहे? आज आपण कुठल्याही उन्हाची, पावसाची, वाऱ्याची कदर करत नाहीत, त्या ठिकाणी पैसा कमवतो. मान्य करता? या 2 गोष्टीवर मी तुम्हाला आता 45 मिनिटं बोलणार आहे. आणि ह्या 2 गोष्टी या ठिकाणी हॉलमध्ये असं आहे का कोण त्यांना ह्या दोन्ही गोष्टी गरजेच्या नाहीत, किंवा आरोग्य गरजेचं नाही, किंवा पैसा गरजेचा नाही? आहे का असं कोण? म्हणजे प्रत्येकाला पैसा आणि आरोग्य ह्या 2 गोष्टी पाहिजे. बरोबर? त्याच्यामध्ये मी हेल्थ विषयी बोलतो तुम्हाला, कारण सुरुवातीला आपण आरोग्य व्यवस्थित करू. मान्य करता? आरोग्यामध्ये हेल्थ विषयीमध्ये जे सायंटिस्ट आहेत, आरोग्य विषय जे आपले डॉक्टर आहेत, त्या डॉक्टरांनी या ठिकाणी 40 वर्षे, 60 वर्षे, 50 वर्षे अनुभव घेतला. नवीन लोकांसाठी सांगाल, हे सायंटिस्ट आपल्या परिचयाचे आहेत का? नाही. पण तुम्ही जर ते चेक केलं तर तुम्हाला कळून जाईल हे सायंटिस्ट कुठल्या लेवलचे. बरोबर आहे? त्याच्यामध्ये डॉक्टर के राजेश, डॉक्टर DBA नारायणा, डॉक्टर पीटर जोसलिन, डॉक्टर KC गावण, डॉक्टर सुरेश बी पाटणकर, डॉक्टर SK शर्मा, ह्या सायंटिस्टनी आपले हेल्थ केअरचे प्रोडक्ट काय केले? डिझाईन केले, म्हणजे मार्केटमध्ये आणले. बरोबर आहे? त्याच्यामध्ये फर्स्ट प्रोडक्ट आहे कपनील. एकदा जोरदार कॅपिंग झालं पाहिजे कपनीसाठी. कुठल्याही 5 प्रकारामध्ये हे आपण रिकमेंड करू शकतो. नेक्स्ट प्रोडक्ट आहे मल्टीकार ब्लड प्युरिफाईंग. कारण बघा, कुठलाही आजार आपल्याला ब्लडमधनं समजला जातो किंवा त्याचं निदान लागलं जातं. मान्य करता ही गोष्ट? आपलं जर ब्लड शुद्ध असेल तर कुठलाही प्रॉब्लेम आपल्याला होऊ शकत नाही, किंवा सोरायसिसचे काही प्रॉब्लेम असतील, फंगल इन्फेक्शन असेल, त्याच्यामध्ये सुद्धा आपण रिकमेंड करू शकतो. नेक्स्ट प्रोडक्ट आहे वुमेन कंपनी. स्त्रियांच्या काय समस्या आहेत, PCODचा प्रॉब्लेम आहे, संततीचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे रिकमेंड करू शकतो. नेक्स्ट प्रोडक्ट आहे सायक्लो. बऱ्याचशा लेडीजला हा सायक्लोच्या म्हणजे मासिक पाळीच्या समस्या आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे रिकमेंड करू शकतो. कारण आत्तापर्यंत आपण बरेचसे PCODमध्ये सुद्धा रिझल्ट दिलेले आहेत. त्याच्यानंतर लिव्हागेन कॅप्सूल आणि लिक्विड फॉर्म, दोन्ही फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये पित्त होत असेल, ॲसिडिटी होत असेल, स्पाईलचा त्रास असेल, त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे रिकमेंड करू शकतो. नेक्स्ट प्रोडक्ट आहे मेन सेक्टिमॅन. पुरुषांचा संततीविषयीमध्ये काय प्रॉब्लेम असेल, स्पर्म्स काउंट वाढत नसेल, परफॉर्मन्स वाढत नसेल, त्याच्यामध्ये फक्त पुरुषांसाठी हे रिकमेंड करू शकतो. नेक्स्ट प्रोडक्ट आहे हाय स्ट्रेस. प्रत्येकाला टेन्शन आहे. बरोबर आहे?
बऱ्याचशा डिस्ट्रीब्युटरला सुद्धा आज टेन्शन आलं सर की आपण 10 लोकांना सांगितलं त्यातले 2च लोक आले. बरोबर आहे ना. म्हणजे कुणाला आरोग्याचं टेन्शन आहे, कुणाला पैशाचं टेन्शन आहे, कुणाला मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन आहे, किंवा ट्रेसमध्ये डायबिटीसवाल्या व्यक्तीला शुगर वाढण्याचं कारण ट्रेस सुद्धा राहतं. बरोबर आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे रिकमेंड करू शकतो. नेक्स्ट प्रोडक्ट आहे वेल हार्ट. या हॉलमध्ये कुणीही सांगू शकत नाही की आपल्याला अटॅक कधी येईल. सांगू शकतंय का? नाही सांगू शकत. किंवा फर्स्ट अटॅक आला, दुसरा तिसरा अटॅक येऊ नये, त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे वेल हार्ट घेऊ शकतो. त्याच्यानंतर हार्टचे काय प्रॉब्लेम असतील त्याच्यामध्ये सुद्धा आपण रिकमेंड करू शकतो. नेक्स्ट प्रोडक्ट आहे इम्युनिटी प्लस. पोटाचे विकार असतील, पोट गच्च होत असेल, साफ होत नसेल, त्याच्यामध्ये आपण हे रिकमेंड करू शकतो. किंवा बऱ्याचशा लोकांना गुडघेदुखी सांधेदुखीचा त्रास आहे, म्हणजे स्पेनवर काम करत नाही इम्युनिटी प्लस, पण तुमच्या सांधेदुखीमध्ये जो गॅस भरलेला आहे तो बाहेर काढण्याचं काम करते. एकदा जोरदार कॅपिंग इम्युनिटी प्लस. नेक्स्ट प्रोडक्ट आहे न वेदना कॅप्सूल आणि जेल. बऱ्याचशा लोकांना स्पेनचा त्रास आहे. बरोबर आहे. गुडघेदुखी सांधेदुखी त्याच्यामध्ये रिकमेंड करू शकतो. बऱ्याचशा लोकांना मणक्याचा त्रास आहे, त्याच्यामध्ये सुद्धा स्पेन होतो, त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे कॅप्सूल रिकमेंड करू शकतो. कारण आपण काय करतो, गुडघेदुखीचा त्रास चालू झाला किंवा मणक्याचा त्रास चालू झाला तर आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर चिठ्ठीवर गोळी लिहून देतो स्पेन क्लिअर. बरोबर आहे. येस या नो. आपण ती गोळी आणतो, खातो, 1-2 दिवस त्याचा आपल्याला रिझल्ट येतो, तिसऱ्या दिवशी पुन्हा तो स्पेन चालू होतो. मान्य करता? तसंही जे आपले नोवेदना कॅप्सूल आहे हे स्पेन रिलीव्ह करण्याचं काम करते. एकदा जोरदार कॅपिंग मध्ये. नेक्स्ट प्रोडक्ट आहे बिलो 37. हे कॅप्सूल आपण ताप सर्दीमध्ये रिकमेंड करू शकतो. कारण 37च्या पुढे जर ताप गेला तर आपल्याला ॲडमिट व्हावं लागतं. बरोबर आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे रिकमेंड करू शकतो. नेक्स्ट प्रोडक्ट आहे डेली डिटॉक्स. आता बघा उन्हाळा लागलाय, बरेचसे लोक 3 टाइम आंघोळ करत असतील. मान्य करतात? 3 टाइम आंघोळ करून आजारी का पडतात? कारण शरीर वर्ण स्वच्छ करतो आपण. मान्य करता एक गोष्ट. नीम सोप लावतो, फेसवॉश लावतो, त्याच्यानंतर कंप्लीट केअर शॅम्पू लावतो, पण आतून स्वच्छ होतंय का? आतून स्वच्छ होण्यासाठी आपण जे फवारणी केलेल्या फळभाज्या खातोय का नाही? डॉक्टरनी जे मेडिसिन दिलं ते खातोय का नाही? त्याच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये जे केमिकल जात आहे ते केमिकल बाहेर काढण्याचं काम डेली डिटॉक्स करते. डिटॉक्स करणे म्हणजे स्वच्छ करणे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये सुद्धा डेली डिटॉक्स आपण बऱ्याचशा प्रोडक्ट संग कॉम्बिनेशनला देतो. एकदा जोरदार कॅपमध्ये डेली डिटॉक्स. नेक्स्ट प्रोडक्ट आहे फिलिंग लिक्विड. हे सुद्धा कॅप्सूल आणि लिक्विड फॉर्ममध्ये आहे. त्याच्यामध्ये आपला HB जर कमी असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे रिकमेंड करू शकतो. किंवा लहान मुलांची तब्येत सुधारत नसेल त्याच्यामध्ये न्यूट्रलाय बरोबर आपण कॉम्बिनेशनमध्ये हे देऊ शकतो. नेक्स्ट प्रोडक्ट आहे प्रोबायोटिक. बऱ्याचशा लोकांना पोटाचे विकार असतात. आहारात चेंज झालं की पोट दुखतं. मान्य करता? जागरण झालं की पोट दुखतं, म्हणजे पोट साफ होत नाही, त्याच्यामध्ये सुद्धा रिकमेंड करू शकतो. किंवा बऱ्याचशा लोकांना आतड्यावर सूज असते, लिव्हरवर सूज असते, त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे कॅप्सूल रिकमेंड करू शकतो. नेक्स्ट प्रोडक्ट आहे आईश्वास. ज्यांना बीपीचा त्रास आहे, दमा आहे, अस्थमा आहे, त्याच्यामध्ये रिकमेंड करू शकतो. ज्यांना चालताना धाप लागते, बऱ्याचशा लोकांना हा प्रॉब्लेम आहे. ज्याचं वेट जास्त आहे त्यांना आईश्वास हे घेणं गरजेचं आहे. कारण त्याच व्यक्तीला जास्त धाप लागते ज्याचं वेट जास्त आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये सुद्धा ज्याला पंप चालू त्याच्यामध्ये रिकमेंड करू शकतो. नेक्स्ट प्रोडक्ट आहे नेटशियम. हे सुद्धा आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम वाढायचं काम करतं. बघा आपल्या शरीरामधलं कॅल्शियम संपलं की आपल्या हाडातलं कॅल्शियम वाढायचं काम करतं शरीर. बरोबर आहे. कारण कॅल्शियम संपल्यानंतर हाडं ठिसूळ होतात. आता बघा बरेचशा लोकांचे उठताना बसताना हाड कटकट वाजतात. मान्य करता? का वाजतात बरं? कॅल्शियम कमी झालं. बरोबर आहे. मग आता कॅल्शियम वाढवण्याचं काम कसं करतो आपण?
जवळजवळ 99% डॉक्टर सांगतात कॅल्शियम कमी झालंय प्रत्येक पेशंटला. मान्य करता ही गोष्ट. त्याच्यामध्ये आपल्या गायीच्या कच्च्या दुधापासून बनवलेले हे कॅप्सूल आहे, हे सुद्धा आपलं कॅल्शियम वाढवण्याचं काम करतं. नेक्स्ट प्रोडक्ट आहे ओंड हिलिंग क्रीम. एकदा जोरदार कॅपिंग झालं पाहिजे ओंड हिलिंग क्रीम. आपल्या ह्या जामखेड तालुक्यामध्ये प्रॉपर जामखेडमध्ये आपल्या सिनियरने ह्या ओंड हिलिंग क्रीमचा रिझल्ट घेतला आहे आणि तो सुद्धा अवयव कट होण्यापासून ह्या क्रीमने वाचवले. तुम्हाला जर भाजलेला असेल, काय जखम झालेली असेल, त्याच्यामध्ये रिकमेंड करू शकतो. किंवा शुगरवाल्या व्यक्तीची जखम कधीच बरी होत नाही, त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे ओंड हिलिंग क्रीम रिकमेंड करू शकतो. नेक्स्ट प्रोडक्ट आहे युरिप्लस 3. मला सांगा आता किडनी स्टोनचं प्रमाण किती वाढलेले? आता तर उन्हाळा आहे, आता जास्त त्याचं प्रमाण आहे, बरोबर आहे. आपल्या जामखेड टीम आणि करमाळा टीम त्याच्यामध्ये जास्तीत जास्त युरिप्लसचे लिक्विड रिझल्ट दिले, बरोबर आहे. सगळ्यात सांगायचं महत्त्वाचं, मी स्वतः 22 mm खड्याचा रिझल्ट दिला आहे. एकदा जोरदार कॅपिंगमध्ये युरिप्लस. त्याच्यामध्ये जर किडनी स्टोनची साईज जर जास्त असेल तर 100% त्या ठिकाणी जखम झालेली असती आणि ते जखम बरी करण्याचं काम सुद्धा आपलं युरिप्लस 3 करतं. नेक्स्ट प्रोडक्ट आहे अँटी ॲलर्जी. मला सांगा इथं हॉलमध्ये बसलेल्यांपैकी कुणाला पैशाची ॲलर्जी आहे का? आहे का? नाही. म्हणजे पैशाच्या ॲलर्जीसाठी आपल्याकडे औषध नाही. एकदा जोरदार कॅपिंगमध्ये. कुणाला धुळीची, वासाची, पाण्याची ॲलर्जी असेल त्याच्यामध्ये आपण रेकमेंड करू शकतो. कारण बघा, आपण झाडाखाली जरी बसलो तरी आपल्या अंगाला गांधी येतात, म्हणजे ती सुद्धा एक ॲलर्जीचा प्रकार आहे, त्याच्यामध्ये आपण रिकमेंड करू शकतो. नेक्स्ट प्रोडक्ट आहे थायहेड. आता ह्या समस्या जास्त लेडीजमध्ये आहेत थायरॉइडच्या, बरोबर आहे. थायरॉइडमुळं PCODचा प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणजे गर्भ राहत नाही थायरॉइड असेल तर. दुसरी गोष्ट, वजन वाढलं जातं. तिसरी गोष्ट, अंग सुजल्या जातं, घशाचं थायरॉइड असू शकतं. म्हणजे T3, T4, TSH तिन्हीमध्ये सुद्धा आपण हे रिझल्ट दिले आहेत. नेक्स्ट प्रोडक्ट आहे बघा, प्रत्येकाची गुगलची स्किन अशीच आहे. अशीच आहे का वेगळी आहे? कधी ओपन करून बघितलंय आपण? गुगल बाबा तर सगळ्यांचा आवडीचा आहे, बरोबर आहे. कारण तेच सगळ्या शंका आपल्या दूर करतो, बरोबर आहे. बिझनेसच्या असतील, कुठले आपल्याला अनुभव नसेल, आपण काय करतो? गुगलला जाऊन चेक करतो ना. या ठिकाणी बघा, प्रत्येकाची गुगलची स्किन अशीच आहे. तिथं काय सांगितलंय बघा, वन शुड नेवर बाय अन आयुर्वेदिक मेडिसिन विच इन द अवेलेबल द मार्केट विदाउट द आयुष स्टँडर्ड और आयुष प्रीमियर मार्क. म्हणजे आपले जे प्रोडक्ट आहेत हे आयुष मंत्रालयाने सर्टिफाय केलेले आहेत आणि आपले प्रोडक्ट आपण आपल्या भारत देशातही आणि देशाच्या बाहेरही रिकमेंड करू शकतो, सेल करू शकतो. याचा जोरदार कॅपिंगमध्ये. आपल्या प्रोडक्टला मिनिस्टर ऑफ आयुष गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं सर्टिफिकेट आहे. त्याच्यामुळं आपल्या प्रोडक्टबद्दल कुणीही ॲक्शन घेऊ शकत नाही. बघा, आतापर्यंत जी मी तुम्हाला एलिमेंट वेलनेस हा ब्रँड दाखवला, त्या ब्रँडला बेस्ट हेल्थ केअर म्हणून अवॉर्ड भेटला आहे आणि तो अवॉर्ड 2019 आणि 2022 आणि आताही तोच अवॉर्ड कंटिन्यू आहे. तर जोरदार कॅपिंग. तो अवॉर्ड कुणी दिला आहे? द इकॉनॉमिक टाइम्स ऑफ इंडिया, म्हणजे भारतातील सगळ्यात मोठं वृत्तपत्र, त्या वृत्तपत्राने हा अवॉर्ड घोषित केला आहे. त्याच्यानंतर न्यूट्रिशन केअरचे काय प्रोडक्ट आहेत? बरेचसे लोक म्हणतात ह्या औषधाने जर काय आम्हाला साईड इफेक्ट झाले तर, बरेचसे म्हणजे बरेचसे, कारण आपले प्रोडक्ट जे आहेत हे न्यूट्रिशन केअर म्हणजे औषध नाही आहे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. त्याच्यामध्ये फर्स्ट प्रोडक्ट आहे 95. हे तुमच्या मणक्यात गॅप असेल, स्पेनचा त्रास असेल, अस्थमा असेल, कॅन्सर फर्स्ट स्टेज असेल किंवा पॅरालिस झालेल्या व्यक्तीला सुद्धा आपण हे देऊ शकतो. PC कमी जास्त झाले असेल त्याच्यामध्ये देऊ शकतो. कारण हे प्रोडक्ट बनलं आहे कशापासून? 14 बेरीपासून बनवलेलं हे हेल्थ ड्रिंक आहे, हे औषध नाही आहे. पण हे औषध आपलं 95 जे आहे हे 270+ आजारावर काम करतं. त्याच्यामध्ये सगळ्यात सांगायचं महत्त्वाचं,
आपल्या शरीराला रोजचं 7 लाख वॉरॅक लागतं. किती? आणि हे किती लाख वॉरॅक बनवतंय? 9 लाख वॉरॅक. एकदा जोरदार कॅपिंगमध्ये 95 साठी. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या 95चा रिझल्ट फक्त आणि फक्त 4.5 तासामध्ये मी घेतला. एवढं जबरदस्त. आपल्या कंपनीत अमृत मानलं जातं 95. नेक्स्ट प्रोडक्ट आहे न्यूट्रीलाइफ. हे लहान मुलं जर सतत आजारी पडत असतील, उंची वजन वाढत असेल, त्याच्यामध्ये रेकमेंड करू शकतो. किंवा प्रेग्नन्सी लेडीजला जर आपण पहिल्या महिन्यापासून हे सजेस्ट केलं तर 99% सीझर होत नाही. एकदा जोरदार कॅपिंग होईल. तुम्हाला आळस आलाय का? बरोबर आहे, कारण आता तुमचा टाइम तो झोपीचा टाइम झाला. बरोबर आहे. एकदा ताट बसा स्वतःसाठी. जोरदार कॅपिंग होईल. कारण तुमच्या टायमात मी काय सांगतोय, प्लॅन सांगतोय. बरोबर आहे. बघा मित्रांनो, मध्ये ही गोष्ट तुम्हाला सांगायला नाही पाहिजे, पण तुम्ही ज्या ठिकाणी आलात त्या ठिकाणी खरंच तुमच्या जीवनाची लाईफ बदलणार आहे. त्याच्यासाठी आपण जो अनमोल वेळ दिलाय तो असाच झोपीवारी घालू नका. प्रत्येकाला रिक्वेस्ट आहे, त्या वेळेचं महत्त्व त्या ठिकाणी तुम्हाला कळून जाईल. नेक्स्ट प्रोडक्ट आहे कवच फ्रेश. आपली इम्युनिटी पॉवर वाढवण्याचं काम करतं, कारण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे घटक केशर आणि अश्वगंधा. एकदा जोरदार कॅपिंग होतं की कवच फ्रेश. नेक्स्ट प्रोडक्ट आहे प्रोटीन पावडर. जिमला जाणाऱ्या मुलांसाठी आपण रिकमेंड करू शकतो. दुसरी गोष्ट, महिलांमध्ये जर केस गळतीचं प्रमाण जास्तच होत असेल तर कुठलंही तेल वापरून उपयोग नाही आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीनची कमतरता झालेली असते. ते प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी आपलं हे प्रोटीन पावडर तुम्ही रिकमेंड करू शकता. त्याच्यानंतर आपलं नेक्स्ट प्रोडक्ट आहे स्पिरुलिना गोल्ड. बऱ्याचशा लोकांना काल जेवण केलेली काय भाजी होती हे माहीत नाही किंवा सांगता येत नाही. त्याचं कारण म्हणजे स्मरणशक्ती कमी झालेली असते. बरोबर आहे. कारण आपलं स्पिरुलिना गोल्ड हे स्मरणशक्ती वाढवण्याचं काम करतं. दुसरी गोष्ट, आपल्या ब्रेनला ब्लड सर्क्युलेशन करण्याचं काम करतं. ब्लॉकेज असेल त्याच्यामध्ये सुद्धा काम करतं. स्किन टाईट करण्याचं काम करतं. नेक्स्ट प्रोडक्ट आहे डायबा लाईफ. एकदा जोरदार कॅपिंग होते डायबा लाईफ. बघा, प्रत्येक शुगरवाला व्यक्ती जर आपण बघितलं, डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टर किती दिवस गोळी खाय सांगतात? किती दिवस? किती दिवस? आवाज येत नाही. किती दिवस? मरेपर्यंत. मग खायच्या का? बघा, आपलं जे डायबा लाईफ आहे हे बनलंय कशापासून? हत्तीपान, गुडमार, दालचिनी, कारला आणि लसूण ह्या घटकापासून बनवलेलं आहे. लसूण म्हणजे लसणाच्या वर टोकाव जे आलेशन नावाचा घटक असतो त्या घटकापासून बनवलेली. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या डायबा लाईफला MHRA इंटरनॅशनल लेवलचं सर्टिफिकेट आहे. जसं PhD लास्टची डिग्री कोणती? PhD. तसं MHRA हे लास्टचं सर्टिफिकेट आहे. एकदा जोरदार कॅपिंगमध्ये. 6 महिन्याचा तुम्ही कोर्स केला तर शुगर मेंटेन होते. 10 ते 11 महिन्याचा कोर्स केला तर तुमची डॉक्टरची गोळी पूर्ण बंद होते. आता हे ऐकायला जड जाते ना, परंतु मी स्वतः करमाळ्यामध्ये इन्शुरन्स बंद केलेला आहे. एवढा जबरदस्त एकदा जोरदार कॅपिंग मध्ये. नेक्स्ट प्रोडक्ट आहे प्रोनाशिका. सर्दीची अलर्जी असेल त्याच्यामध्ये रिकमेंड करू शकतो. त्याच्यानंतर इनहेलर आहे. व्हायरल इन्फेक्शन सॅनिटायझर म्हणून वापरू शकता. अर्ध डोकं दुखत असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा जबरदस्त इनहेलरचा रिझल्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोडक्ट आहे आय एनर्जी. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आपण डोळ्याचा ड्रॉप, आपली लेन्स, बरोबर आहे ना, बऱ्याचशा लोकांना 20,000ची 25,000ची लेन्स बदलावं लागते. आपण मोबाईल बघतो, TV बघतो, त्याच्यामध्ये जो आपल्याला डोळ्याला त्रास होतो त्याच्यामध्ये आपण हे रिकमेंड करू शकतो. नेक्स्ट प्रोडक्ट आहे मेल फॅट. मेल फॅटच्या जागेवर आपलं मोरोलाईफ प्रोडक्ट आले. किती जणांनी मोरोलाईफचा रिझल्ट घेतला? हातवरती करा. एकदा जोरदार कॅपिंग मध्ये ह्यांच्यासाठी.
कारण मोरोलाईफ प्रोडक्ट हे एवढं जबरदस्त प्रोडक्ट आहे, आपली एनर्जी टिकून ठेवून चरबी बर्न करण्याचं काम करतं. नेक्स्ट प्रोडक्ट आहे फिट अँड स्लिम. हे पहिलं लॉन्च झालं तर त्याचंही चांगले जबरदस्त रिझल्ट होते. आत्तापर्यंत जे तुम्हाला न्यूट्रिशन केअरचे प्रोडक्ट दाखवले मी, ह्या प्रोडक्टला FSIचं सर्टिफिकेट आहे. त्याच्यानंतर पर्सनल केअरचे काय प्रोडक्ट आहेत जे आपण डेली यूजमध्ये किंवा आपल्या सौंदर्यासाठी वापरतो, बरोबर आहे. त्याच्यामध्ये ब्रश आहे, हर्बल पेस्ट आहे. बऱ्याचशा लोकांनी हर्बल पेस्टचा रिझल्ट घेतला आहे. हर्बल पेस्टवर 3 आयडीनी जॉईनिंग केली. एकदा जोरदार कॅपीमध्ये हर्बल पेस्ट आहे. त्याच्यानंतर रेड हर्बल आहे, तुलसी मीठ पेस्ट आहे. त्याच्यानंतर डॅन्ड्रफ शॅम्पू आहे, कम्प्लीट केअर शॅम्पू आहे. हे सुद्धा शॅम्पू, डॅन्ड्रफ शॅम्पूचा जबरदस्त रिझल्ट आहे. त्याच्यानंतर कंडिशनर आहे, शॅम्पू आहे. त्याच्यानंतर म्हणजे हे आपण डेली यूजमध्ये वापरणारे प्रोडक्ट. फेसवॉश, आपली जर स्किन ब्लॅक झाली असेल किंवा काळे डाग असतील त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे फेसवॉश 3-in-1 रेड अँड ग्लो फेसवॉश हे वापरू शकतो. त्याच्यानंतर नीम फेसवॉश आहे, पपया फेसवॉश आहे, डेली यूजमध्ये आपण यूज करू शकतो हे सुद्धा. त्याच्यानंतर लक्झरी सोप आहे, ज्याच्या त्याच्या स्किननुसार पिंपल असेल, वांग असेल त्याच्यामध्ये रिकमेंड करू शकता. हँडवॉश आहे, डेली यूजच्या सोप आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मल्टीॲक्शन फेअरनेस क्रीम आहे. त्याच्यानंतर अंडर आय जेल आहे, जे डोळ्याच्या खाली काळं सर्कल त्याच्यासाठी स्पेशल अंडर आय जेल ही क्रीम आपली आहे. त्याच्यानंतर महाबुंगरा जो ऑइल आहे केस गळतीसाठी, केस लांबण्यासाठी आमला हेअर ऑइल आहे, त्याचा सुद्धा जबरदस्त रिझल्ट आहे. त्याच्यानंतर प्रिवॉश आहे, शेविंग क्रीम आहे. त्याच्यानंतर स्क्रब आहे, पेट्रोलियम जेली आहे. म्हणजे हे आपण मार्केटमधनं कधी ना कधी खरेदी करतो, बरोबर आहे. असं कोण आहे का इथं हे खरेदी करत नाही? प्रत्येकजण वापरतंय का नाही? कोण आळसले का? एकदा जोरदार कॅपीमध्ये स्वतःसाठी. त्याच्यानंतर टाल्क पावडर आहे, डे क्रीम, नाईट क्रीम आहे. त्याच्यानंतर 5 प्रकारचे बॉडी लोशन आहेत. इमोलंड आहे. हा तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, बरोबर आहे. असं कोण आहे का इथं त्यांना सेंट आवडत नाहीये? प्रत्येकाला आवडते. आता बघा कुठं लग्नाला चालले की पहिला सेंट म्हणतात. का तर कारण सांगता येईल त्याचं? बरोबर. एकदा स्वतःसाठी जोरदार कॅपिंगमध्ये. त्याच्यामध्ये परफ्यूम, डवमध्ये लेडीज जेंट्स दोन्हीमध्ये सुद्धा आपल्याकडे ते रिकमेंड करता येतं किंवा आहे आपल्याकडे अवेलेबल ते. त्याच्यानंतर रिफ्रेशमेंटचे काय प्रोडक्ट आहेत? देशी कवा, काश्मीरी कवा, टी लाईक गोल्ड, डेली यूजमध्ये आपण वापरू शकतो हे. त्याच्यानंतर होम केअरचे काय प्रोडक्ट आहेत? फरशी क्लीनर आहे. त्याच्यानंतर लॉन्ड्री लिक्विड आहे, भांड्याचं लिक्विड आहे. म्हणजे हे आपल्याला कंटिन्यू लागणारे प्रोडक्ट आहेत. टॉयलेट क्लीनर आहे, ग्लास क्लीनर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे, बरोबर आहे का? मग आपण तर कंटिन्यू रासायनिक वापरतो, बरोबर आहे. या ठिकाणी इंडिया ॲग्रोचे काय प्रोडक्ट आहेत? आपण 3 डिव्हिजनमध्ये काम करतो. हेल्थ केअर, पर्सनल केअर आणि तिसरं आहे ते ॲग्री केअर. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी प्रत्येकाला गरजेच्या आहेत. मान्य करता ही गोष्ट? त्याच्यामध्ये ॲग्री केअरमध्ये भूशास्त्र आहे आपलं. हे काय काम करतं? तुमच्या जमिनीचा पोत सुधारण्याचं काम करतं. आणि जमिनीमध्ये जो 60% कीटकनाशकाचा प्रादुर्भाव असतो तो मारण्याचं काम करतं. कोंबणी असेल, सोंडाळी असेल, कुठल्याही प्रकारच्या सोंडाळीवर, होंगणीवर हे जबरदस्त कार्य करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमची जमीन भुसभुशीत करण्याचं काम करतं. एकदा जोरदार कॅपिंगमध्ये पोहोचलं. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोडक्ट आहे ग्रो मॅजिक.